नावानं फसवणूक कशी होते, हा एक व्हिडिओ बनवला वर्षभरापूर्वी आणि 3-4 महिन्याच्या नंतर बघितलं तर त्याला 150-200 लोकांनी बघितलं मोठ्या मुश्किलनं. बरं बघितलं तर असंही आपल्या कंडिशन अशा आहेत, की आपल्याला रात्रभर चॅटिंग करायला, डेटिंग करायला, Instagramवर रिकाम्या गोष्टी करायला आपल्याला वेळ आहे. उघड्या मांड्या, पगड्या मांड्या काहीही पाहायला वेळ आहे आपल्याकडं. पण एखादा मजकूर जर कोणी सांगत असेल, की बुवा हे फायद्याचं आहे किंवा फसवणुकीपासून सावध करणारा, तर त्याला तिथंच स्किप करतात आणि सोडून देतात. आणि मग तो व्हिडिओ टाकल्याच्या नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर आम्ही पाहिलं 2-3 महिन्याच्या नंतर, की याला कोणीच बघितलं नाही. मग त्याचं फक्त थंबनेल बदललं, थोडं आकर्षक केलं पॅकिंगसारखं आपलं कुरकुरेच्या पाकिटासारखं आणि अनाथ आश्रमातील नोंदणी प्रक्रिया कशी असते? आतला मसाला त्योच. ते सडलेले 6 महिन्याच्या आधीचे चिप्स त्या पाकिटात भरलेले आणि वरून फक्त टायटल आणि ते बदललं, की त्याला जवळपास आता 1 मिलियनच्या जवळपास आता या वर्षभरामध्ये व्ह्यू आल्या. पण त्याचा परिणाम असा झाला, की त्या व्हिडिओचा फक्त इंट्रो पाहिला, की अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? याच्यामध्ये फक्त आम्ही जो काही भापट पसारा सांगितला किंवा जे काही 10-15 अध्याय त्या पोथीचे वाचले, तर त्याच्यात फक्त एवढंच सांगितलं, की सगळ्याचं सार जे एक आहे, की ते जो शेवटाचा जो पोथीचा कळसाचा अध्याय असते, तर त्या कळसाच्या अध्यायाप्रमाणे त्याच्यामध्ये एवढंच सांगितलं, की "दादाहो, तुम्ही जर अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्नाचा विचार करत असाल, तर तुमचं अभिनंदन. चांगला." काही लोकांचे, सज्जनांचे फोन येतात, की "तुमच्याकडे अनाथ मुली आहेत का?" मग आम्ही जर म्हटलं, "हो, 3 मुली आहेत आमच्याकडं. एक 1.5 वर्षाची आहे, एक 3.5 वर्षाची आहे आणि एक 6 वर्षाची आहे. तुम्हाला कोणती पाहिजे दत्तक घ्यायला?" तर तो बरं तर बरं शिव्याही देतो घाण-घाण.